सर्वसाधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील असं वाटतंय. एवढ्यासाठीच बोललो कारण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत काही खात्री नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या आता काही ठिकाणी तर 4 वर्ष जरी नाही आहेत, 3 वर्ष जरी नाही आहेत, 2 वर्ष जरी नाही आहेत. पण साधारणपणे आताच्या लोकसभेनंतर ह्या विधानसभेच्या निवडणुका लागतील दिवाळीनंतर असं वाटतंय. आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा माझा हा दौरा आहे. ज्याचा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण. आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल तो. आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर केले. आणि अजून काही जसे पुढच्या टप्प्यामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईन. त्याच्यामुळे आता इससे लेकर शहर तक हर खबर आप तक सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक. Like, subscribe and press the bell icon.